नमस्कार, मी अभिलाषामुळे तुम्हा सर्वांचं मेडिकल मिनिट्सच्या या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत गायनोकोलॉजिस्ट अर्थात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कुणाल शिंदे यांच्यासोबत. नमस्कार, मी डॉक्टर कुणाल शिंदे. गेले 14 वर्ष मी स्त्री आरोग्य तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. गेले 11 वर्ष पुण्यात आहे. माझा एक्सपिरियन्स मी जास्त लॅप्रोस्कोपी, गायनेक कॅन्सर सर्जरी आणि हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये आहे. खूप चांगला अनुभव आहे तुम्हाला, तुमच्या बोलण्यावरूनच कळलं ते. ॲज अ गायनोकोलॉजिस्ट म्हणून स्त्री स्वास्थ्य कसे ओळखावे याबद्दल काय सांगाल? स्त्री स्वास्थ्य जर तुम्ही बघाल तर जे आपल्याकडे जे पेशंट्स येतात त्यांचा मेन कन्सर्न असतं की मला काही त्रास नाही, मला काही होत नाही. पण तरी पण स्वास्थ्य म्हणजे पेशंटला जरी काही बाहेरून किंवा असं त्रास होत नसेल तरी काही घटक असे शरीरामध्ये असतात जे कमी होत शकतात. त्यासाठी आपण वर्षातून एकदा तरी कमीत कमी टेस्टिंग करायला सांगतो, ते पण 40 नंतर तर मिनिमम. त्यासाठी आपल्या क्लिनिकमध्ये फिट 40 क्लिनिक म्हणून आहे. त्याच्यामध्ये आपण स्तन चेक करायला सांगतो, एक्झामिनेशन करायला सांगतो. त्याच्यानंतर एक सोनोग्राफीची टेस्ट असते, ती पोटाची सोनोग्राफी आपण करून घेतो वार्षिक. आणि थायरॉइड टेस्ट असेल किंवा बारीक जे म्हणजे विटॅमिन D3 म्हणा किंवा B12 हे कमी होत जातात स्त्रियांचं जसं वय वाढतं तसं. मग त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करून घेतो. म्हणजे महिलांनी चेकअप करणं गरजेचं आहे, चेकअप त्यांचं करणं स्वतःच्या गरजेचं स्वास्थ्य आहे. कसं आहे ओळखण्यासाठी. आणि मला असं वाटतं ते प्रत्येकाने केलं पण पाहिजे, पण तेवढ्या महिला कामात असल्यामुळं त्यांच्याकडून ते होत नाही. कामात म्हणण्यापेक्षा आपल्याकडचा असा एक समज आहे की जर टेस्ट नॉर्मल आले तर माझे पैसे वाया गेले. बरोबर आहे. त्यामुळे बरेच जण ते टेस्ट करत करून नाही. घेत नाही हां, असं, बरोबर. किंवा एकदम त्रास अंगावर काढतात आणि मग आणि जेव्हा ते एकदम एकदम ॲक्यूट स्टेजला मग ते तपासण्या करून घेतात. बरोबर आहे, तोपर्यंत वेळ पण निघून गेलेली असते. बरोबर. बरोबर. पण हल्लीच्या काळामध्ये आपण लहान लहान मुलींना पण पिरियड्स खूप लवकर आलेले दिसतात, जसं की जेव्हा त्या 3rd 4thला असतात तेव्हाच हो. येतात. त्याचे काय रिझन्स? नॉर्मली पण येऊ शकतात. आता जसं तुम्ही बघाल सिटी लाईफमध्ये साऊंड पोल्युशन आहे, तर हे एक मेन कॉज म्हटलेलं आहे की असे स्टडीज आहेत की ज्याच्यामुळे स्तनाची डेव्हलपमेंट लवकर होते आणि पिरियड्स लवकर येऊ शकतात. त्याच्यानंतर डाएट पण आहे की हाय फॅटी फूड किंवा हाय शुगरी फूड्स जे आपल्याला फास्ट फूडमध्ये मिळतात, मॅकडॉनल्ड्स आजकालचे, की बाहेर पिझ्झा, बर्गर किंवा सॉफ्ट ड्रिंक्स, ह्याच्यामुळे मग अतिसेवनामुळे पण ह्या गोष्टी होऊ शकतात. काहींमध्ये जेनेटिक असतात. प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणून एक टर्मिनॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये 8 ते 10 वर्षाच्या आधी आली तर ते ॲबनॉर्मल असते, 10 नंतर आली तर ओके, इट्स नॉर्मल, फक्त ती लवकर आलेली असते. पण मग ते योग्य आहे की अयोग्य हेल्थसाठी? अयोग्य म्हणता येणार नाही, तर पेशंट म्हणजे ज्या मुलीचा हॉर्मोनल बॅलन्स जसा असेल त्यानुसार ती लवकर आली. फक्त लवकर आली म्हणून शाळेत त्यासाठी आधीच आपण सेक्स एज्युकेशन किंवा मेन्स्ट्रुअल हायजीन ह्याचे क्लासेस असतात किंवा कोणीतरी गेस्ट लेक्चर देतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग त्या मुलींना आपण स्पेसिफिक सांगतो की ह्या गोष्टी न कळत होतात, ते आई वडिलांपासून दूर असतात, ह्या गोष्टी त्यांना माहीत नसल्या तर ते घाबरतात. एकदम म्हणजे कोणाला सांगू, मैत्रिणीला सांगणार शेजारची, मग ते काहीतरी कापड वगैरे किंवा जे रॅग असतात घाणेरडं ते वापरलं जातं, त्यांनी इन्फेक्शन व्हायचे चान्सेस जास्त असतात. मग तो जो दुरावा आहे किंवा तो जो बॅरियर आहे तो आईस ब्रेक होण्यासाठी मग आधीच जर त्यांना आपण ऑलरेडी त्यांना काय म्हणतात त्याला त्याबद्दल शिक्षण किंवा माहिती दिली तर मग त्रास होत नाही. पण म्हणजे मी जेव्हा शाळेत होते 7th 8ला, 7th 8 पासून तेव्हा त्यांनी आम्हाला ते लेक्चर्स वगैरे देणं सुरू केलं. आणि मोस्टली ते लेक्चर्स द्यायला पण मोस्टली जेंट्स असायचे, लेडीज नसायचे. ओके. सो मला असं एक वाटतं की मुलींपेक्षा कम्फर्टेबल पेक्षा मुलांसोबत जास्त कम्फर्टेबल असतात. म्हणजे म्हणजे ॲज अ गायनोकोलॉजिस्ट जेव्हा ते प्रेफर करतात, तर मला तर तुम्हाला काय वाटतं, ते जास्त फिमेल गायनोकोलॉजिस्ट प्रेफर करतील की मेल गायनोकोलॉजिस्ट? काहींना आता आपल्याकडच्या सिनियरमध्ये असं असतं की नाही, मी स्त्रीलाच दाखवलं पाहिजे. पण पुरुषांमध्ये का दाखवावं, कारण ती म्हणजे पुरुषांचा जो दृष्टिकोन आहे, तर स्त्री ही स्वतः भोगलेली असते, पुरुषांना फक्त माहीत असतं. तर त्यामुळे त्यांना आत्मीयता किंवा तो पेन ते समजून जास्त घेऊ शकतात. आणि काहींना थोडीशी लाज पण वाटते नाही का, की आपण कसं आपलं दुःख. आणि फिमेल गायनोकोलॉजिस्टला जर दाखवलं ते ऑलरेडी त्यातून गेलेले असतात, मग काहींना असं वाटतं अरे हे तर नॉर्मल आहे, ही असं का करते, किंवा असं पण एक होऊ शकतं. पिरियड्स मध्ये त्रास होतो, जसं की पोटदुखी असेल, पाठदुखी असेल, मूड स्विंग्स असतील, काहीतरी खावंसं वाटतं, क्रेविंग्स होतात, त्याचे काय कारण?
मूड स्विंग ऍक्च्युली ते हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे आपण अच्छा. म्हणू शकतो. हम्म. पण ते त्यावेळेस म्हणजे आपण ऑलरेडी त्या पेनफुल सिच्युएशन मध्ये असतो. एकतर ऑलरेडी पिरियड्सला खूप पॅनिक केलं जात नाही पॅनिक का, जातात. हो, पिरियड्स म्हणजे असं असं हा. राईट. हा. त्यामुळेच म्हणजे ते त्यामुळे त्यावेळेत ते होतात. म्हणजे त्याला काही असं पण सायंटिफिक बॅकग्राऊंड देऊ शकणार नाही, पण ते नाही. क्रेविंग असतात. त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता, काही इश्यू हम्म. नाही. पण काही मुलींना जसं नॉर्मल पिरियडचा एक 4 to 5 days हा एक बेस असतो हो, नॉर्मल हो. पिरियडचा. खूप मुलींना 7 to 8 days ते पिरियड्स येतात. 7 to 8 डेज होत असेल तर मग बऱ्याच वेळेला त्यांना आधी स्पॉटिंग होतं. मग ते पण काउंट करतात पिरियड मध्ये. आधी अच्छा. फक्त डाग पडतो ओके. 2-3 दिवस, नंतर मग फ्लो होतो आणि मग परत डाग पडतो. ओके. पण 4 दिवस हे मॅक्झिमम, त्याच्यामध्ये 2 दिवस हा फ्लो जास्त असतो, त्याच्यानंतर आपोआप कमी व्हायला लागतो. ओके. पण म्हणजे जर जास्त होत असेल तर ते तपासून घ्यावं. गरज पडली तर सोनोग्राफी करून घ्यावी. आणि कमी वयात असेल तर मग थायरॉइडची टेस्ट आपण करून घेत असतो. आता आपल्याला टीनेजर्स मध्ये म्हणजे 19, 20 किंवा 18 या मुलींना ना पीसीओडी आणि पीसीओएस चे खूप त्रास दिसून येतात. हो, का? हे लाईफस्टाईल मध्ये आपण म्हणतो. दुसरं म्हणजे इन्सुलिन जे आपल्या बॉडीमध्ये हॉर्मोन आहे, त्याच्या अगेन्स्ट रेजिस्टन्स झाल्यामुळे हे होतं. पण त्याला मेन एक तर हेरिडिटी म्हणजे अनुवंशिक ओके. असू शकतं, किंवा तुमचं लाईफस्टाईल ज्याच्यामध्ये आपण पहिलं बोललो की खाण्यापिण्यामधले जे बदल आहेत, घरचा आहार न घेता बाहेरचं आपण हो. फास्ट फूड जे खातो, त्याच्यामध्ये काही केमिकल्स आहेत, त्याच्यामुळे ते होऊ शकतं. होऊ शकतं. अच्छा, पण मग जर एकदा पीसीओडी किंवा पीसीओएस झालं तर ते नीट होऊ शकतं का, आपण रेग्युलर रुटीनला येऊ शकतो का? हो, पीसीओडी किंवा पीसीओएस याला ट्रीटमेंट लग्नाच्या आधी वेगळी आहे, ओके. लग्नाच्या नंतर नंतर वेगळी वेगळं. आहे. सुरुवातीला भीती असते, त्यांना फक्त असं असतं की पाळी मला महिन्याच्या महिन्याला आली आली पाहिजे. पाहिजे. मग त्यानुसार आपण ट्रीटमेंट देतो. अच्छा. तुम्ही हेरिडिटी म्हणले तर मला हेरिडिटीवरून आठवलं की जर मुलीला 3री-4थीला पिरियड्स येतात जसं आपण बोललो किंवा 7th-8th ला येतात, हे तर तिच्या मदरवर डिपेंड असतं का, की तिच्या आईला कधी पिरियड्स आलेले त्याच्यावर? ते त्या रेफरन्स रेंज असू शकतो, पण ओके. कंपल्सरी असं नाही की नाही. तेव्हाच व्हायला पाहिजे. अच्छा. स्तन व गर्भाशय यांचे स्वास्थ्य महिलांनी कसं ओळखलं पाहिजे, म्हणजे नक्की सेल्फ एक्झामिनेशन कसं केलं पाहिजे? सेल्फ एक्झामिनेशन मध्ये आंघोळ करताना जेव्हा आपण त्यावेळेस आपण पूर्ण छाती जी आहे त्याच्यामध्ये कुठे गाठ आहे का, हा पूर्ण भाग तपासून घ्यायचा. एकदा रोज आपण जर हे करत असेल किंवा आठवड्यातून जरी एकदा तुम्ही केलं, म्हणजे ते आपल्याला हातांना कळतं जर आपण हाताला टच केलं तर? जाणवते. अच्छा. ओके. काही गाठी असतात जे एका जागेवर फिक्स असतात, ओके. काही गाठी अशा असतात की तुम्ही जर ती हलवली तर पूर्ण स्तनामध्ये कुठे पण ती फिरू शकते. मग त्यानुसार आपण पुढे तपासण्या करू शकतो. महिलांच्या स्वास्थ्यातील सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हार्मोन. सो हार्मोन रिलेटेड जेव्हा त्रास चालू होतात मुलींना तेव्हा त्याचे काही सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. पहिला सिम्पटम म्हणजे तुम्हाला पाळी मागे पुढे होऊ शकते, किंवा हॉर्मोन जरी थोडंफार जरी चेंज झालं तरी पिरियड मध्ये तुम्हाला चेंजेस जाणवतात. फ्लो कमी होणार, जास्त होणार, पिरियड मध्ये पेन जास्त होईल. या गोष्टी मग दुर्लक्ष करून चालत नाही. जर वारंवार एका मागोमाग 2 किंवा 3 पिरियडला तुम्हाला जाणवलं तर, एखाद्या पिरियडला झालं तर इट्स ओके, ते एखाद्या एपिसोडिक असू शकतो. पण तुम्हाला असं वाटलं की हे मागचे 2 किंवा 3 पिरियड मला होत आहे, तर त्यावेळेस तुम्ही गायनॅकोलॉजिस्टला नेमकं दाखवून घ्यावं. स्त्री स्वास्थ्यातील सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे थायरॉइड. तर तो महत्वाचा काय? थायरॉइड आपण हा म्हणतो का ही ग्रंथी आहे, तर ह्या ग्रंथीचा जो कंट्रोल आहे तो पूर्ण बॉडीवर आहे. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम हेअर, तुमचं मस्तिष्क, पूर्ण डोळे किंवा पूर्ण शरीरावर त्याचा इफेक्ट असतो. तसाच इफेक्ट त्याचा बॉडीवर आपल्या पिशवीवर पण असतो. मग थायरॉइडचं प्रमाण जर कमी झालं तर पाळीमध्ये तुम्हाला असं बदल घडू शकतात, कमी झालं किंवा जास्त झालं, दोन्ही प्रमाण. जे आपण म्हणतो की थायरॉइड झालाय ते नेमकी काय, म्हणजे हा थायरॉइड आणि तो थायरॉइड? दोन्ही घटक आहेत. थायरॉइड झालं म्हणजे आपल्याकडे प्रमाण तसं बघितलं तर कमी असतो. आयोडीनचं प्रमाण जर व्यवस्थित घेतलं नाही तर आपल्याला जसं सुरुवातीला टीव्हीवर तुम्ही बघितलं असेल की असं मोठी गाठ दाखवलेली असते, तर तो हायपोथायरॉइडचा भाग आहे. तर आपल्याकडे तेवढा होत नाही आता, कारण आपण सरकारने ऑलरेडी तुमच्या मिठामध्ये आयोडीन कंपल्सरी केल्यामुळे तर थोडंफार प्रमाण कमी जास्त होऊ शकतं थायरॉइडचं. पण ते ओळखण्यासाठी पण तुम्हाला मग ते टेस्ट करून घ्यावं लागतं. आता सध्या आजूबाजूला मुलं न होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय, तर का नाही होत? म्हणजे पूर्वीच्या काळात तर असं काही नव्हतं, पण मग आताच का? आता प्रमाण तसं म्हणण्यापेक्षा आता तुम्ही बघाल तर आता वे ऑफ लाईफ असं झालंय की
नवरा आणि बायको दोघे पण करिअरमध्ये पुढे जात आहेत. त्याच्यामुळे लग्नाचं वय हे वाढलंय. ओके. लग्नाचं वय वाढलंय, त्यांचं लग्न जरी झालं तरी मग बेबी प्लॅनिंगचं वय अजून पुढे गेलंय. बरोबर. तर जे आपल्याला सुरुवातीला मूल लग्न 18व्या वर्षी झालं, आधी 16व्या वर्षी होत होती. 18व्या वर्षी जरी झालं तरी 20-21ला तर पहिलं मूल होऊन जायचं. आता लग्न 30 ते 32च्या हिशोबाने होत आहेत, तर मूल राहायला 35 पर्यंत वय वाढत जाते. मग त्यामुळे आपल्याला हे त्रास जाणवतात. मूल होण्यासाठी परफेक्ट एक एज काय असेल? 21 to 24 हे मूल ठेवायला आयडियल एज आहे एका स्त्रीचं. कारण बॉडी तेव्हा तयार असते आणि जे न्यूट्रिएंट बेबीला किंवा मदरला लागतात ते पुन्हा एका स्त्रीच्या बॉडीमध्ये असतात. आता सध्या हल्ली स्त्रियांमध्ये कुपोषणाचे प्रमाण आपल्याला जास्त दिसतं, तर त्याच्यावर काय उपाय? आपण सप्लिमेंट सांगतो. सप्लिमेंट म्हणजे बाहेरून आपण जे आता पूर्ण पौष्टिक आहार घेणं शक्य होत नाही, बरोबर. त्यावेळेस मग आपण मल्टीव्हिटॅमिनची एक गोळी सांगतो किंवा आयर्नचे टॅबलेट जर आयर्न कमी असेल तर कॅल्शियमची सप्लिमेंट असतो. स्त्रियांना हे गरजेचं आहे. आणि व्हिटॅमिन डी ची आठवड्यातली एक गोळी. आता आधी कसं होतं की गावाकडच्या बायका शेतांमध्ये काम करायच्या, पाणी व्हायच्या, नदी पार करायच्या, सो त्यांना कष्ट होते खूप जास्त. सो त्यांच्या इकडे ते कुपोषण दिसून यायचं एक आपण समजू शकतो की ठीक आहे, पण आता शहरातल्या महिलांना पण ते दिसून येतं. मग ते का? कारण आधी जरी ते स्त्रिया म्हणजे काय म्हणतो खेड्यात जरी राहत असतील तरी ते जेवण पौष्टिक होतं. अच्छा. आणि त्या स्वतः बनवायच्या. आता तसं राहिलेलं नाहीये. म्हणजे तेवढा त्यांचा व्यायाम पण होता आणि तेवढं त्यांचं आहार पण होता. आहार चांगला असल्यामुळे ती जी काही म्हणजे पौष्टिकता जी आहे जेवणातली ती शरीर शोषून घ्यायचं. आता जेवण पण तसं बघितलं तर घरात बनवलं जात नाही बऱ्याच वेळेला किंवा बाहेरून मागवलं जातं. तर जे जसं व्हायला पाहिजे तसं होत नाही. बरोबर. तर नक्कीच तुम्हाला डॉक्टर कुणाल शिंदे यांच्याकडून स्त्री स्वास्थ्य नक्की काय असतं किंवा स्त्री रोग हा काय असतो याच्याबद्दल भरपूर माहिती मिळाली असेल. तर आपण स्त्री रोगातील सगळ्यात महत्वाची म्हणजे लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया काय असते हे जाणून घेऊया आणि भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.